महाराष्ट्रात ऑटो टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे, तर शेअर रिक्षा चालकांची मनमानी लगाम लागेना. अमेरिकेच्या किती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर महाराष्ट्राच्या 29 नवीन योजना महाडीबीटी पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत. आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का, तर बाबर आझमला सराव सामना का अर्धवट सोडावा लागला? पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर गोविंदानं मौन सोडलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 ऑगस्ट वार रविवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऑटो टॅक्सी चालकांसाठी. मुंबई आणि MMR सह संपूर्ण महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी न बोलणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांना स्पष्ट इशारा दिलाय. ते म्हणाले की मराठी शिकण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट आहे. यानंतर कोणतीही अतिरिक्त वेळ दिली जाणार नाही. 18 ऑगस्टपासून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईही सुरू होईल. त्यामुळे मुंबई आणि बृहन्मुंबईत राहणाऱ्या लाखो ऑटो टॅक्सी चालकांच्या समस्या वाढतील. मंत्री सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून चालकांना मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की मोटार वाहन सुधारणा नियम 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. या बदलांमुळे ऑटो, टॅक्सी आणि इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप आधारित मोटार कॅबच्या चालक आणि परवानाधारकांसाठी व्यावहारिक मराठी ज्ञानाची आवश्यकता स्पष्ट होते. नियम 22 मध्ये सुधारणा करून ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबसाठी एक विशेष तरतूदही करण्यात आली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी रिक्षांची. रेल्वे स्थानक असो किंवा बस स्थानकापासून इच्छित स्थळ दूर असल्यामुळे अनेकांना रिक्षाचा पर्याय हा स्वीकारावा लागतो. याचाच गैरफायदा घेत शेअर रिक्षा चालक प्रवाशांची लूट करतायत. तसंच त्या ठिकाणी मीटर रिक्षा थांबवू नये यासाठी दादागिरी करतायत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय आणि रिक्षा चालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीनं वागतात, अरेरावी करतात, वाहतूक नियमांचं पालन करत नाहीत. जादा प्रवासी, जलद मीटर, भाडं नाकारणं आदी कारणांसाठी अंधेरी, वडाळा आणि बोरिवली या विभागात ही कारवाई करण्यात येते. मात्र रिक्षा चालक सुधारताना दिसत नाहीयेत. BKC इथे जाण्यासाठी कुर्ला आणि वांद्रे या 2 रेल्वे स्थानकांचा पर्याय आहे. या रेल्वे स्थानकात बाहेर शेअर रिक्षा चालक उभे असतात. कुर्ला इथून शेअर रिक्षानं BKC इथे जाण्यासाठी 40 रुपये, तर वांद्रे रेल्वे स्थानकावरनं BKC इथे जाण्यासाठी 20 रुपये शेअरिंग भाडं आकारलं जातं. पण या शेअर रिक्षात 4 सीट्स भरल्या जातात. पॉडकास्टची तिसरी बातमी अमेरिका आणि इराणची. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध केवळ रणांगणापुरतं मर्यादित नाहीये. त्याचा परिणाम ट्रम्प प्रशासनावरही झालेला आहे. या काळात राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी बाबींशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं किंवा त्यांना पदावरनं हटवण्यात आल्याचं किंवा इतर जबाबदाऱ्यांवर त्यांची बदली झाल्याचं वृत्त आहे. अशाच एका अधिकाऱ्यानं जो केंट यांनी युद्धाच्या उघड निषेधार्थ राजीनामा दिला. युद्धादरम्यान काही लष्करी अधिकाऱ्यांना पदावरनं हटवण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या बडतर्फीचे अधिकृत कारण म्हणून इराण युद्धाचा उल्लेख केला गेला नाही. यातील ताजं प्रकरण अँडी बेकर यांचं आहे, ज्यांनीही प्रशासन सोडल्याचं वृत्त आहे. परंतु ऑक्सिऑक्सच्या मते त्यांचा राजीनामा हा इराण युद्धाला विरोधामुळे नसून कौटुंबिक कारणामुळे आणि खासगी क्षेत्रात परत येण्याच्या योजनांमुळे होता. या संपूर्ण प्रकरणात सर्वात प्रमुख नाव हे जो केंट यांचं आहे. केंट हे अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी संस्थेचे संचालक होते, जे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा रचनेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या पदांपैकी एक आहे. 17 मार्च 2026 रोजी केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पॉडकास्टची चौथी बातमी आहे महाडीबीटी पोर्टलची. महाराष्ट्र सरकारनं आपल्या दुसऱ्या पिढीतील सुधारणा अंतर्गत राज्यातील नागरिकांना
शासकीय लाभ देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस इथं आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडीबीटी पोर्टलवर 29 नवीन वैयक्तिक योजनांचा समावेश केला. यामुळे या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची एकूण संख्या आता 105 झाली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूया टीव्ही प्रेक्षकांसाठीची. टीव्ही प्रेक्षकांसाठी एक मोठा बदल होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं टीव्ही चॅनलवरील जाहिरातींचा कालावधी प्रति तास 12 मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवणारा सुमारे 20 वर्ष जुना नियम रद्द केलाय. सरकारचं म्हणणं आहे की टीव्ही प्रसारण क्षेत्रात लक्षणीय बदल झालेले आहेत. आता पूर्वीपेक्षा अधिक चॅनल्स आणि प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. या निर्णयामुळे टीव्ही चॅनल्सना जाहिराती दाखवण्यामध्ये अधिक स्वातंत्र्य मिळू शकतं. ही मर्यादा केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रूल्स 1994 अंतर्गत 2006 मध्ये लागू करण्यात आली होती. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे 19 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या उजव्या हाताला दुखापत झालीय. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बाबर आझम 5 धावांवर फलंदाजी करत असताना गोलंदाज मॅनी लम्सडेनच्या चेंडूनं त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बाबर आझमला सराव सामन्यातनं बाहेर काढण्यात आलं. कसोटी मालिकेपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात गोविंदाची. सुनीता आहुजा अनेकदा तिच्या पती गोविंदाबद्दल अशा गोष्टी बोलते ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतं. त्यामुळे अनेकदा असा अंदाज लावला जातो की बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. अलीकडेच सुनीता आहुजानं गोविंदाच्या आगामी चित्रपटांबद्दल आणि त्यातील प्रमुख अभिनेत्रींबद्दल काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे गोविंदाला अखेर मौन सोडावं लागलंय. गोविंदा म्हणालाय, देशातील सर्व मोठ्या कलाकारांनी तरुण मुलामुलींसोबत काम केलेलं आहे. लोकांच्या मनातलं माझं स्थान घालवण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहात. प्रसिद्धी, आदर, संपत्ती सर्व काही उपलब्ध आहे. देवाने ते मला दिलेले आहे. याचा अर्थ असा नाही की ज्यांच्याकडे हे नाही त्यांचा तुम्ही अपमान करावा. तुम्ही मर्यादेत राहिलं पाहिजे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांनाही रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.